Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, we have already started the fourth chapter, Forms of Business Organization part 1. In that we have completed sole trading concern, partnership firm and joint Hindu family business. Today we are going to start the new form of business organization and it is cooperative society. Cooperative society movement was started by the weaker section of society for protecting its members and their rights. You know that India is an agricultural country and has laid the foundation of world's biggest cooperative movement. After independence, cooperative became an integral part of our 5-year plan. The cooperative plays very important role in India because it is an organization for the poor, illiterate and unskilled people. India has seen a huge growth in cooperative societies, mainly in the farming sector since 1947. The country has a network of cooperative at the local, regional, state and national levels. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन या धड्यामध्ये नवीन बिझनेस फॉर्म आज सुरू करतोय आणि त्याचं नाव आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी संस्था. द वर्ड इटसेल्फ टेलिंग द मीनिंग ऑफ द सोसायटी. ॲक्च्युली cooperation means helping each other. So some people from the society, especially the people from the weaker section, they come together and they start business activity through which they try to earn profit and they distribute profit among themselves. And by helping each other, they try to achieve the common economic goal. म्हणजे समाजामधील जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक आहेत, जे गरीब आहेत, तर असे लोक एकत्र येतात. समान उद्देशासाठी ते एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करतात. आणि मग हा जो व्यवसाय आहे तो एकमेकांच्या सहकार्याने, इथं सहकार्य हा महत्त्वाचा शब्द आहे. कारण कॉपरेशन म्हणजेच काय, तर एकमेकांना मदत करणे. तर हे सगळे लोक एकत्र येतात आणि एखादा व्यवसाय सुरू करतात आणि या व्यवसायातनं जो नफा येतो तो सभासद आपापसामध्ये वाटून घेतात. अशी ही एक संकल्पना आहे की आधीचे जे सगळे फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन होते, सोल ट्रेडिंग कन्सर्न असेल किंवा पार्टनरशिप फर्म असेल किंवा जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असेल, तर तिथं सभासद संख्येला मर्यादा, काही ठिकाणी सभासद संख्येला मर्यादा आहे, तर काही ठिकाणी बाहेरच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये सभासद म्हणून स्वीकारले जात नाही. जसे की जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, तिथे जे त्या कुटुंबाचे बाहेरचे लोक आहेत ते तिथं सभासद होऊ शकत नाही. म्हणून मग नवीन एखादा बिझनेस फॉर्म असावा असे वाटू लागले की ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक आहेत त्यांना संधी मिळेल. आणि मग ही सहकारी संस्था उदयास आली आणि या सहकारी संस्थेच्या माध्यमाने कोणीही, समाजातील कोणीही व्यक्ती तिचे सभासद बनून स्वतःची आणि समाजाची ते प्रगती करू शकतात. नाव सी द मीनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. A cooperative organization is a voluntary association of individuals formed in order to achieve certain economic objective. The nature of cooperative organization is service oriented. Each for all and all for each is the principle of cooperative society. म्हणजे इथं आपल्याला लक्षात येतं की सहकारी संस्था ही कशी आहे, व्हॉलंटरी असोसिएशन आहे. व्हॉलंटरी मीन्स ऑल पीपल कम टुगेदर बाय देअर ओन विश ऑर विल. म्हणजे प्रत्येक समाजातील व्यक्ती आहे ती स्वतःच्या मनाने हे सभासद एकत्र येतात
आणि कशासाठी एकत्र येतात तर काही इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे असतात. त्यांचा समान आर्थिक हेतू असतो, तो साध्य करण्यासाठी ते सगळे एकत्र येतात. तसेच ही जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ती सेवा प्रदान करते. सेवा मीन्स इट इज अ सर्व्हिस ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. आपले जे सभासद आहेत, जे मेंबर्स आहेत, त्यांना अधिकाधिक सेवा देणे हा याचा प्राथमिक उद्देश आहे. सो ईच फॉर ऑल म्हणजे प्रत्येकजण सर्वांसाठी आणि सर्वजण प्रत्येकासाठी, अशा प्रकारे प्रिन्सिपल या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आहे. नाव इन अ डेफिनेशन पार्ट you can see on the screen definition given by the Indian Cooperative Societies Act 1912. According to this act, cooperative society is a society which has its objective for the promotion of economic interest of its members in accordance with cooperative principles. See, I am reading the definition again. Cooperative society is a society which has its objective for the promotion of economic interest of its members in accordance with cooperative principles. म्हणजे या डेफिनेशनमध्ये आपल्याला असं दिसतं की कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय आहे. तर कोऑपरेटिव्ह सोसायटी याचा मुख्य उद्देश काय आहे तर जे या संस्थेचे सभासद आहेत त्यांचा आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करणं हा याचा मुख्य हेतू आहे. आणि ते कसं करायचं तर एकमेकांच्या सहकार्याने ते साध्य करणे. ओके, सो इन द डेफिनेशन ओनली द मेन एम ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज एक्सप्लेन. Now we are going to discuss the various features of cooperative society. So many features are there. Now on the screen you can see the voluntary association and open membership. Then second is democratic principle. The third one is management. Now we are going to discuss all these principles in detail. See, first is voluntary association and open membership. Here any person can become the member of cooperative society. There is no discrimination on the basis of caste, religion, gender, etc. for membership. आता कोऑपरेटिव्ह सोसायटी इज व्हॉलंटरी असोसिएशन आहे आणि तिची मेंबरशिप सगळ्यांना ओपन आहे. आता व्हॉलंटरी असोसिएशन म्हणजे काय तर समाजातील कोणतीही व्यक्ती ही त्या संस्थेची सभासद होऊ शकते. म्हणजे इथे कुठलाही भेदभाव केला जात नाही. म्हणजे तो कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, या कुठल्याही गोष्टी इथं महत्त्वाच्या नाहीत. ज्या व्यक्तीला या संस्थेचं सभासद व्हायचं आहे ती व्यक्ती स्वतःच्या इच्छेने कोऑपरेटिव्ह सोसायटीची सभासद होऊ शकते. इट इज अ व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी म्हणजे इथे कुठेही कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची जबरदस्ती केली जात नाही. ओके, नाव द सेकंड पॉईंट, डेमोक्रेटिक प्रिन्सिपल. द मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज बेस्ड ऑन डेमोक्रेसी. ऑल द डिसिजन्स आर टेकन ऑन मेजॉरिटी बेसिस. वन मेंबर वन वोट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन मेंबर वन वोट is the rule for voting. According to the rules and regulation of Cooperative Society Act, meetings are arranged by the society. म्हणजे ही जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे याचं सगळं जे वर्किंग आहे ते कशाच्या आधारावर असतं तर सगळे डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स इथे फॉलो केले जातात. ते याचाच अर्थ काय इथे लोकशाही ची तत्व ही कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉलो करते. इथे सर्व जे सभासद आहेत त्यांना मीटिंग्सला हजर राहता येतं, त्यांना तिथं डिस्कशन करता येतं. प्रत्येक जो सभासद आहे त्याला मतदान करता येतं म्हणजे वोटिंग करता येतं. वन मेंबर वन वोट म्हणजे प्रत्येक सभासद फक्त एकदाच तो आपलं वोटिंग करू शकतं. ओके, म्हणजे त्याने कितीही शेअर्स खरेदी केलेले असू दे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे
तरी त्याला एकदाच मतदान हे करता येतं. म्हणजे इथं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक सभासदाला महत्त्व दिलेलं आहे. इथं त्या सभासदाने किती शेअर्स खरेदी केलेले आहेत हे पाहिलं जात नाही. मग ती व्यक्ती त्याने जरी 10 शेअर्स खरेदी केलेले असतील, फॉर एक्झाम्पल आपण घेतो इथं, तरी त्याला 10 वेळा मतदान करता येत नाही. फक्त त्याला एकदाच मतदान करता येतं. आणि समजा एखाद्या सभासदाने एकच शेअर घेतलेला असेल तर त्यालासुद्धा एकदाच मतदान हे करता येतं. सो हिअर democratic principles are followed in a cooperative society. All members can take the participation in the meetings. They can ask the question and they can get clear their doubts by taking participation during the meeting. म्हणजे या सहकारी संस्थेचे मीटिंग्स वगैरे वेळोवेळी भरवल्या जातात, आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये सर्व सभासदांना सहकारी संस्थेची माहितीही दिली जाते. ओके, नाव द थर्ड, मॅनेजमेंट. द मॅनेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी is in the hands of managing committee of members. They are elected representatives of shareholders. All the important business decisions are taken by managing committee members. The committee members look after day-to-day administration of society. Now here the total daily work of cooperative society is handled by the managing committee. Okay. So managing committee are the elected representative of shareholder. म्हणजे अर्थातच कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मॅक्झिमम मेंबर्सची लिमिट किती असावी याला काही मर्यादा नाही आहे. कितीही लोक कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मेंबर्स हे होऊ शकतात. ओके, मग आता एवढे सगळे मेंबर्स असल्यावर या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रोजचं काम कोण बघणार, म्हणजे त्याचं मॅनेजमेंट कोण बघणार. तर यासाठी ते काय करतात की जे शेअरहोल्डर्स आहेत ते त्यांच्यातीलच काही लोकांना त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून देतात. आणि हे रिप्रेझेंटेटिव्ह्ज म्हणजेच मॅनेजिंग कमिटी असते. म्हणजे हे जे एकत्र येतात त्यांना मॅनेजिंग कमिटी असे म्हणतात. आणि मग ही जी मॅनेजिंग कमिटी आहे ती कोऑपरेटिव्ह सोसायटीचं डेली वर्किंग आहे ते पाहते. रोजचं ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याकडे आहे. ओके, बिकॉज सो मेनी मेंबर्स आर देअर इन अ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड इट इज नॉट पॉसिबल for all the members to work together. For the convenience of the management of the cooperative society, they are electing some representatives and these representatives are called as managing committee of the members. Now the next point of features is registration. It is very important. See, registration of every cooperative society is compulsory. Every cooperative society must follow rules and regulation of Indian Cooperative Society Act 1912 and the respective state cooperative societies act. See, for the registration minimum 10 members are required. There are number of legal documents required for registration. Means for each and every cooperative society registration is must. Okay, and every cooperative society is required to follow the rules and regulation of Indian Cooperative Societies Act 1912. म्हणजे 1912चा जो इंडियन कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आहे तर तो सर्व सहकारी संस्थांना फॉलो करावाच लागतो. प्लस त्या राज्याचा स्वतःचा स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट असतो किंवा ज्या राज्यांमध्ये तो आहे त्यांना त्या राज्यातील सहकारी संस्थांना त्यांच्या राज्याचा कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट हा फॉलो करावा लागतो. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा 1960चा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आहे 1960. तर महाराष्ट्रामधल्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना तो ॲक्ट फॉलो करावा लागतो. ओके, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी मिनिमम 10 मेंबर्स 10 सभासदांची आवश्यकता आहे आणि काही लीगल डॉक्युमेंट्स लागतात. त्याची नोंदणी करणंसुद्धा गरजेचं आहे. ओके, नाव द नेक्स्ट 5th feature
separate legal status. Cooperative society enjoys a separate legal status. See, after registration, every cooperative society is considered as a separate legal entity before the law. Therefore, it can enter into the contract, purchase property, open a bank account in its name, etc. The shareholders and managing committee members are not responsible for the transaction of cooperative society, but they are answerable to the court on behalf of the society. See, after the registration, the cooperative society gets the separate legal status, means it is considered separate from its member. Okay, so shareholders and managing committee are not responsible for the transaction of cooperative society. म्हणजे या सहकारी संस्थेची रितसर नोंदणी झाल्यानंतर ती तिच्या मेंबरपासून सेपरेट होते. ओके, म्हणजे मेंबर्स वेगळे आणि ही कोऑपरेटिव्ह सोसायटी ही वेगळी आहे. कोणत्याही गोष्टीसाठी मेंबर्स किंवा मॅनेजिंग कमिटी ही रिस्पॉन्सिबल राहत नाही किंवा शेअरहोल्डर्स हे रिस्पॉन्सिबल राहत नाही. तर अशा प्रकारे कोऑपरेटिव्ह सोसायटीला स्वतःचं वेगळं असं कायदेशीर अस्तित्व प्राप्त झालेलं आहे आणि हे अस्तित्व या कोऑपरेटिव्ह सोसायटीला नोंदणीनंतर प्राप्त होते. रजिस्ट्रेशन, आफ्टर द रजिस्ट्रेशन इट गेट्स द सेपरेट लीगल स्टेटस. ओके, नाव द नेक्स्ट पॉइंट इज limited liability. The shareholders of cooperative society have limited liability. It is limited up to the unpaid value of the shares purchased by them. Therefore, their private property is not used for payment of society's liability. Now, many times I have explained this concept of what is the meaning of limited liability and unlimited liability. So here, in case of cooperative society, the members have the limited liability. Limited liability means to make the repayment of loans of cooperative society, the private property of the members will not be used by the society. Okay, म्हणजे इथे लिमिटेड लायबिलिटी म्हणजे काय की प्रत्येक जो शेअरहोल्डर आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीमधला त्याची आर्थिक जबाबदारी या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रती कशी आहे, तर अर्थातच ती कशी आहे, लिमिटेड आहे. लिमिटेड म्हणजे त्याने शेअर्सची जी फेस व्हॅल्यू आहे, फॉर एक्झाम्पल जसं मी आधीच्या लेक्चरमध्ये पण सांगितले तुम्हाला की 100 रुपयाचा एक शेअर असेल आणि कंपनीने आतापर्यंत 60 रुपये मागितले असतील त्या शेअर्समधले, तर हा शेअरहोल्डर कंपनीला 60 रुपये देतो आणि अजून अनपेड अमाऊंट किती राहिली, 40 रुपये. ओके, तर या शेअरहोल्डरची जबाबदारी किती रुपयांची आहे, 40 रुपयाची आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीला पैसे देण्याची. ओके, म्हणजे 40 रुपयापेक्षा जास्त कोऑपरेटिव्ह सोसायटी त्याच्याकडनं मागू शकत नाही. Okay, so this is called the limited liability of the members of cooperative society. म्हणजे मेंबरची कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी ही यूज केली जात नाही सोसायटीचं कर्ज किंवा जे पेमेंट बाकी असेल ते देण्यासाठी. नाव द नेक्स्ट 7th one, number of members. See, in the cooperative society, minimum 10 members are required for the formation of cooperative society. There is no limit for maximum number of members as per Cooperative Societies Act. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना करण्यासाठी म्हणजे तिची सुरुवात करण्यासाठी मिनिमम 10 लोक तरी एकत्र आले पाहिजे. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना ही होऊ शकते आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या ॲक्टमध्ये या सोसायटीमध्ये जास्तीत जास्त किती मेंबर असावेत यावरती कोणतेही रेस्ट्रिक्शन नाहीत, कोणतेही लिमिटेशन्स नाहीत.
कितीही लोक कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मेंबर्स होऊ शकतात. ओके, नाव द नेक्स्ट वन, इक्वल वोटिंग राईट्स. एव्हरी मेंबर्स गेट्स equal voting rights in the cooperative society as a shareholder. In cooperative society, membership is open to all. All members have equal voting rights irrespective of number of shares held by them. See, in the cooperative society, all members are treated equally. म्हणजे cooperative societyमध्ये सगळे मेंबर्स त्यांना समान वागणूक मिळते. म्हणजे एखाद्या शेअरहोल्डरने 100 शेअर्स घेतले म्हणून त्याला अधिक वेळा मतदान करण्याचा अधिकार मिळतो आणि एखाद्या शेअरहोल्डरने फक्त 10च त्याने शेअर्स घेतले म्हणून त्याला कमी मिळणार असं नाही. प्रत्येक शेअरहोल्डरला फक्त एकदाच मतदान करायला मिळते. ओके, सो एव्हरी मेंबर इज गेटिंग इक्वल वोटिंग राईट्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ शेअर्स हेल्ड बाय देम. कोणीही कितीही शेअर्स खरेदी करू दे, प्रत्येकाला फक्त एकदाच मतदान करायला मिळते. तर अशा प्रकारे समान वागणूक या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये प्रत्येक सभासदाला मिळत असते, म्हणजे मेंबर्सला मिळत असते. ओके, नाव द नेक्स्ट वन इज सर्व्हिस मोटिव्ह. ए कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रोवाइड्स various services to its members. Its main objective is to provide services to the society. It is very, very important. What is the main objective of cooperative society? Providing services to the members and to the society. This is the primary objective of cooperative society. Okay, so its main objective is to provide services to the society. Goods are available at lowest rate for its member. In a cooperative bank, loan and overdraft facility is available at the lowest interest rate for its shareholders only. ओके, म्हणजे तुम्ही आजूबाजूला बघितले असेल की काही ठिकाणी सहकारी संस्थेच्या बँका असतात. ओके, काही ठिकाणी वेगवेगळे किराणा मालाचे दुकान असतात. काही ठिकाणी आपण बघितलेलं आहे की गृहनिर्माण संस्था असतात. ओके, काही शहरांमध्ये किंवा गावांमध्ये शेतकऱ्यांच्या संघटना असतात, सहकारी संस्था असतात खरेदी विक्रीच्या. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कामासाठी, वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्हसाठी या सहकारी संस्थेची स्थापनाही केली जाते. ओके, आणि त्यामुळे काय होतं की जे सभासद आहेत या सहकारी संस्थेचे, त्यांना कन्सेशनल रेटमध्ये सर्व गोष्टी या मिळतात. म्हणजे जर अन्नधान्याची सहकारी संस्था असेल तर त्यांना ओरिजिनल प्राईसमध्ये या वस्तू मिळतात. जर बँक असेल तर त्यांना तिथे इंटरेस्ट रेट लोनवरचा कमी असतो. त्याचप्रमाणे जर गृहनिर्माण संस्था असतील तर त्यांनासुद्धा विविध फॅसिलिटी या कोऑपरेटिव्ह सोसायटीकडनं मिळत असतात. म्हणजे प्रत्येक जे सभासद असतात त्यांना काही ना काही फायदा या सहकारी संस्थांचा होत असतो. दॅट्स वाय दीज कोऑपरेटिव्ह सोसायटीज आर व्हेरी मच पॉप्युलर इन अ rural area in our country. See, all these are the features of cooperative society, and one important thing to remember is that principle of cooperative society in exam it is also asked for the match the pair also. So what is the principle of cooperative society? Each for all and all for each. Okay, so this is the basic principle of cooperative society. Then the definition, you have to remember it very well. Cooperative society is a society which has its objective for the promotion of economic interest of its members in accordance with cooperative principles. Okay, then various features are there. The first one is voluntary association and open membership. Voluntary association म्हणजे काय? ती ऐच्छिक संघटना आहे. कोणीही कधीही या संस्थेचे सभासद होऊ शकतो. त्याचबरोबर कोणी कधीही ही संस्था सोडून जाऊ पण शकतो. ओके,
So it is a voluntary association and open membership. Then democratic principles. Democratic principles means one member, one vote. This is the rule of cooperative society. म्हणजे इथे लोकशाही पद्धतीने सर्व कारभार चालतो. प्रत्येक सभासदाला मीटिंगला हजर राहता येते. त्याला काही डाऊट्स असतील तर ते विचारता येतं. त्याला बुक्स ऑफ अकाउंट्स वगैरे पाहता येतात. म्हणजे पूर्ण स्वच्छ कारभार हा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधला असतो. देन द थर्ड पॉईंट इज मॅनेजमेंट. सो हू इज डुईंग द डेली मॅनेजमेंट? So there is a managing committee of members. So these are the representatives of the shareholder. These people are through this committee handling all the daily business of cooperative society. Then registration. About the registration, it is compulsory for all the cooperative society, and for the registration at least minimum 10 members are required. Okay. And every cooperative society must follow the Indian Cooperative Societies Act 1912 and the respective state government Cooperative Societies Act. Okay. Then fifth is separate legal status. Due to the registration, cooperative society gets a separate legal status from its member. म्हणजे सभासदांपासून वेगळं अस्तित्व कोऑपरेटिव्ह सोसायटीला मिळतं रजिस्ट्रेशन केल्यामुळे. आणि मग कोऑपरेटिव्ह सोसायटी स्वतःच्या नावाने बँकेमध्ये अकाउंट ओपन करू शकते, प्रॉपर्टीसुद्धा परचेस करू शकते. देन लिमिटेड लायबिलिटी. सी द शेअर होल्डर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅव द लिमिटेड लायबिलिटी. देन वी हॅव सीन number of members in a cooperative society. Minimum 10 members are required for its formation and no maximum limit is mentioned. Then 8.1 is equal voting rights. Every member gets the chance to vote during the meeting, and all members are getting the equal voting rights irrespective of the number of shares held by them. And the last and very important, service motive. A cooperative society provides various services to its member, and its main objective is to provide services to the society. So all these are the features of cooperative society. I hope students you have understood the meaning of cooperative society and its various features. Okay, in our next lecture we are going to discuss the next point. Till then, take care, be happy, and goodbye students. Thank you.